हिवाळ्यात गुलाबाच्या झाडाला भरपूर फुले यावीत यासाठी योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. थंड हवामानात गुलाब सर्वाधिक फुलतो, पण योग्य पोषण, पुरेसा सूर्यप्रकाश आणि वेळेवर छाटणी न केल्यास झाडावर फक्त पानेच येतात. तर मी आता 8 दिवसापूर्वी प्लॅनची छाटणी केली आहेत. ओम साईराम, तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. व्हिडिओ कुठेही न स्किप करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. तर मी 8 ते 10 दिवस होऊन गेले मी गुलाबाच्या झाडाची छाटणी केली आहे. तर हिवाळ्यात गुलाबाची योग्य काळजी कशी घ्यावी, तर सूर्यप्रकाश सर्वात महत्त्वाचा. हिवाळ्यात गुलाबाच्या झाडाला भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते. तुमचा गुलाब कुंडीत असेल तर तो अशा ठिकाणी ठेवा जिथे 5 ते 7 तास थेट सूर्यप्रकाश मिळेल. सूर्यप्रकाश कमी मिळाल्यास झाडावर पाने येतील व फुले येणार नाहीत. तर आत्ताच थंडी संपली आहेत आणि फेब्रुवारी ते जानेवारी महिना आलेला आहे आणि थंडीचे प्रमाण हे कमी होत आहे. तर आत्ता गुलाबाच्या झाडाची छाटणी केली तर एकदम योग्य वेळ आहे. तर यासाठी तुम्ही मातीचे योग्य मिश्रण, गुलाबाच्या झाडाला हलकी, भुरभुरीत किंवा भुसभुशीत आणि पोषण तत्वांनी समृद्ध माती आवडते. त्यासाठी 50% बागेची माती, 30% शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट आणि 20% वाळू मिसळा. यामध्ये 1 मूठ निमपेड किंवा बोनविल घातल्यास मुळे मजबूत होतात, फुलांची संख्या वाढते. त्याचबरोबर खत देण्याचे योग्य वेळ किंवा पद्धत, 20 ते 25 दिवसांनी सेंद्रिय खत देणे आवश्यक आहे. कळ्या येऊन गेल्यावर झाडाला फॉस्फरस किंवा पोटॅशची गरज असते. यासाठी 1 चमचा DAP खत 1 लिटर पाण्यात मिसळून 15 ते 20 दिवसातून एकदा द्या. यामुळे फुले मोठी व गडद रंगाची येतात. महिन्यातून एकदा सीवीड लिक्विड किंवा ह्युमिक ॲसिड वापरल्यास मुळांची वाढ चांगली होते. त्याचबरोबर तुम्ही छाटणी नियमित करत असाल तर गुलाबाची छाटणी ही नियमित केली पाहिजे. गुलाबाचे नवीन फांद्या किंवा फुले येण्यासाठी छाटणी अत्यंत महत्त्वाची आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला किंवा सुकलेल्या जुन्या किंवा आत वाढणाऱ्या फांद्या कापून टाका. यामुळे झाडाला नवीन ऊर्जा मिळते आणि भरपूर असे फुले आणि कळ्या येतात. त्याचबरोबर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये सुद्धा तुम्ही गुलाबाची छाटणी करू शकता. पाणी देण्याची योग्य पद्धत म्हणाल तर हिवाळ्यामध्ये माती जास्त वेळ ओलसर राहते आणि उन्हाळ्यामध्ये माती पटकन सुकून जाते आणि लवकर कोरडी होते. त्यामुळे पाणी देण्यापूर्वी वरची माती जी आहे ती तपासा. माती कोरडी दिसल्यास पाणी द्या. पाणी जास्त दिल्यास मुळे कुजतात किंवा झाड आपले कमजोर होते. कीड नियंत्रण जर म्हणाल तर हिवाळ्यात मावाचे कीड पडते, म्हणजे जे काळपट कलरचे किडे असतात तेही पडतात. त्याचबरोबर पांढऱ्या कलरची पावडरी जी अशी कीड असतात ते पण येतं. त्याला योग्य जर उपाय म्हणाल तर 1 लिटर पाण्यामध्ये 5 मिली नीम तेल मिसळून 10 दिवसांनी फवारणी करा. कीड जास्त असल्यास संध्याकाळी पण फवारणी करणे योग्य आहेत. त्याचबरोबर फुलांची संख्या वाढण्याचे जे प्रमाण आहेत ते कोमेजलेली जी फुले येतात ती तुम्ही लगेच कापून टाका, म्हणजे जे फूल आहे ते सुकून गेल्यानंतर तुम्ही झाडावरून काढून टाका. त्यानंतर झाड नवीन कळ्या तयार करण्यासाठी ऊर्जा वापरते. ते 2-3 आठवड्यांनी माती हलकी करत चला. त्यामुळे हवा, पोषण तत्वे मुळांपर्यंत सहज पोचतात. थोडी नियमित काळजी, योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश आणि संतुलित खत दिल्यास गुलाबाचे झाड हे संपूर्ण हिवाळा किंवा उन्हाळ्यात बहरत राहते. गुलाब फक्त बागेची शोभा वाढवत नाही तर आपल्या सुगंधाने संपूर्ण वातावरण आनंदी करते. आत्ता मी ह्या झाडाला छाटणी केल्यानंतर शेणखत दिले होते आणि तुम्ही बघू शकता शेणखतामुळे भरपूर असे वेगळ्या प्रकारचे गवतही त्यामध्ये आलेले आहेत. तर ते तुम्ही पूर्ण काढून टाका, जेणेकरून आपल्या झाडाला त्याची योग्य ते पोषण तत्वे मिळेल. आणि हे जे गवत वाढले जाते आणि आपल्या झाडाचे पोषण तत्व हे सर्व
गवत जे आहे त्याला मिळते. त्यामुळे गवत जे आहेत आजूबाजूचे ते तुम्ही काढून टाका आणि आपल्या झाडाला व्यवस्थित अशी काळजी घ्या. तर भरपूर असे उन्हाळाभर तुम्हाला फुले मिळतील. तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.